सैनिकांनी सुद्धा हात वर केला तरी चालेल. हम सब जय. हे नाव महाराष्ट्रभर गाजते. नागपूरची ए राजा जरा आता नागपूरची प्रेस कॉन्फरन्स संपली. पत्रकारांची गप्पा मारत बसलो होतो तेव्हा पत्रकार असे म्हणत होते की तुम्ही श्रीगोंद्यामध्ये कोणाला उतरलंय. म्हटलं एका बाजूला 3 कारखानदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला 15 एकर असणारा एक साधा शेतकरी उतरलेला आहे. ते मला म्हणत होते लढत होणार का. तर म्हटलं आमच्या मताप्रमाणे लढत होईल त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे एक जण 450 कोटीचे मालक आहेत आणि या 450 कोटीशी तुम्ही लढणार कसं. मी फक्त त्यांना एवढंच म्हणाल कुठं ठेवले फक्त मला एवढं सांगा, डल्ला मी मारायला तयार. ते म्हटलं का. तर म्हटलं पारद्यांचे मी गेलो नाही मतदारसंघात अजून, फक्त माहितीच घेतोय. पण त्या माहितीबद्दल एवढं मी आपल्याला सांगतो की अण्णासाहेब शेलार हे जिंकलेले आहेत म्हणून मी आपल्याला असताना या ठिकाणी सांगतो. आता तुम्ही माझा शब्द खोटा पाडणार आहात का. 100% बघा. नाही तर म्हणतील पैसेवाल्याने आपल्याला शेवटी हरवलं अशी अवस्था होईल त्या ठिकाणी. 101% काय मी आहे ना. हां, नाही तर मग 100चे 101% झाले. निगेटिव्ह बाजू आली की काय. मित्रो, जो गुणागोविंदाने चालणारा गाडा होता या महाराष्ट्राचा, ते बिघडवण्याचं कामकाज या ठिकाणी दुर्दैवाने मी असं म्हणेन निजामी मराठ्याकडून चालले असून त्या ठिकाणी मात्र मराठा समाजाचे 2 भाग करतो. एक असणारा निजामी मराठा आणि एक असणारा रयतेतला मराठा. हा रयतेतला मराठा आपल्यासारखा साधा सोपा सरळ अशी असणारी अवस्था आहे. आणि हा जो निजामी मराठा आहे हा कपटी मराठा आहे, श्रीमंत मराठा आहे आणि लुटारू मराठा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. मी याला निजामी म्हणतो याचं कारण हे जे निजामचं जे टायटल आहे, सरदारक्या, जहागीरदार, इनामदार, हे ज्या पदव्या आहेत दिल्या कोणी पदव्या. निजामाने दिलेल्या पदव्या आहेत. आणि निजामाने ह्याला पदव्या का दिल्या तर तुमच्याकडे जो असणारा हद्दीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही असणारा लुटा सगळं करा पण असणारा निजाम बरोबर राहा अशी असणारी परिस्थिती. जे रयतेतला मराठा आहे, शिवाजीतला असणारा मराठा जो आहे, शिवाजींनी ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्याकडून ही पदं घेतली. आणि आजची आपली जी रेव्हेन्यू सिस्टम आहे ती रेव्हेन्यू सिस्टम शिवाजीच्या काळापासून सुरुवात झालेली आहे हे आपण असणारा लक्षात घ्या. या कारखानदाराने उसाचे पैसे दिलेत का. नाही दिले ना. तुम्हाला पाहिजेत ते नक्की सांगा. तुम्हाला पाहिजेत. तुम्ही मनातून बोलत नाही, नुसतं तोंडातून बोलताय. होय, तुम्हाला पाहिजेत ना. तुम्ही इथं असणारा अण्णासाहेब शेलार यांना असणारा आमदार करा. तुम्ही यांना आमदार करा
आणि आमदार किल्या तुमच्या घरपोच पैसे पोचल्याशिवाय राहणार नाही, तेवढं लक्षात. तुम्हाला मागायची गरज पडणार नाही, तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. ते पुण्यामध्ये जे साखर संकुलन आहे, ते साखर संकुलनाच्या बैठकीला मी एका होतो तिथं, त्याच्यानंतर मला बोलवतच नाही आता ते. त्याचा मी तिथे बसल्याचं एक थोडा घातला. 15 दिवसाच्या आतमध्ये पैसे दिले पाहिजे कारखानदारांनी. नाही दिले तर त्या कारखानदाराकडून वसूल आपण केले पाहिजे. आता त्यांना होई म्हणता येतो, नाही म्हणत सुद्धा येत नव्हतं. ते म्हटलं तर असं कसं करायचं, काय नाही म्हटलं, ठराव करा, मंजूर करून घ्या. ठराव मंजूर झालेला आहे, त्याची मला जाणीव आहे. आणि त्याच्यामुळे यांनी जर पैसे दिले नाही तर यांच्या असणाऱ्या सगळ्या इस्टेट अँड प्रॉपर्ट्या या विकून तुमचा असणारा पैसा परत दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं असणारं लक्षात करतील. माझं म्हणणं आहे, घ्या चोरलेले पैसे. आणि त्यांनी असं विचारलं, मतदान दिल्यानंतर, अरे बाबा तू पैसे घेतले, मतदान दिले नाही, त्यांना म्हणा आंबेडकरांना नेऊन दिले. मागायची ते आंबेडकरांची जाऊन मागा, माझ्याकडे पण मागायला येत नाही. माझ्याकडे कोणीच मागायला येत नाही, अशी असणारी परिस्थिती. आता इथे उमेदवार कोण आहे? बबनराव पाचपुते त्यांचा मुलगा आहे, बरोबर आहे. त्यांच्या आईला उमेदवारी जाहीर झाली होती, भांडण केलं. म्हणून मी म्हटलं मग असे सातपुते आपला सगळ्या पाचपुतेंचा उल्लेख केला या ठिकाणी. आता जो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठं होणार? जो स्वतःच्या आईला एक निवडणूक आहे, पुढची निवडणूक पुन्हा तो लढू शकला असता, परंतु जिथे तो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठे होणार आहे? त्याच्यामुळे अजिबात विचार करण्याची गरज नाही. आले तेवढे घ्या आणि मोकळवा. मित्रो, माझा आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे. आरक्षणाचा मुद्दा हा संविधान समितीमध्ये फार गाजला. एवढा गाजला की बाबासाहेबांनी आपला राजीनामा दिला आणि त्यांनी म्हटलं की तुमची घटना तुम्ही करा. मी ज्यांच्यासाठी आतापर्यंत भांडत आलेलो आहे त्यांना उद्याच्या व्यवस्थेमध्ये स्थान नसेल. ते उद्याची लोकशाहीचा उपयोग काय, उद्याच्या सरकारचा उपयोग काय? म्हणून ते म्हटले मी राजीनामा देणार. त्याने राजीनामा दिला सरदार पटेल. काँग्रेस पार्टीने सरदार पटेलांना पाठवलं की तुम्ही करा आणि काही म्हणवा, तर का आपल्याकडे घटना लिहिणारा दुसरा कोणीच नाही. सरदार पटेल आले, त्यांनी वाद घातला, प्रचंड मोठा वाद घातला. ते म्हणते तुम्ही काही करा, इथल्या गोरगरीब माणसाला सत्तेमध्ये स्थान नसेल तर त्याच्या घटनेचा जनक हा मी होणार नाही, हे ठामपणे त्यांनी असताना त्या ठिकाणी सांगितलं. शेवटी सरदार पटेल यांच्या असताना लक्षात आलं की आपल्याकडे घटना लिहिणारा कोणीच नाही आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं तुम्हाला आरक्षणाबद्दल काय लिहायचं आहे ते लिहा, आम्ही मंजूर करतो, पण हा तुमचा राजीनामा तुम्ही मान्य करा. काँग्रेस पार्टीने, त्यावेळेस काँग्रेस पार्टी होती, भारतीय जनता पक्ष आज असताना म्हणतं की बाबासाहेबांना असताना काँग्रेसने विरोध केला. अरे नालायकांना, तुम्ही पण विरोध करणारे होतात नाही, विसरताय कशाला? याच आरक्षणाच्या तत्वावरती 47-48 हे 2 वर्षाचं पंचगान्य म्हणून त्यांचं RSSचं जे वर्तमानपत्र आहे ते जर काढलं तर त्याच्यातल्या आपल्याला रखानीच्या रखानी मिळते की आरक्षण कशासाठी पाहिजे, आरक्षण नकोच आहे, विरोधाचा आणि आम्ही होणार नाही, तुम्ही केलं तरी आम्हाला संधी मिळाली, आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा वल्गना त्यावेळेस RSSच्या होत्या, हिंदू महासभेच्या होत्या. त्याच्यामुळे
आज पुन्हा आरक्षण धोक्यामध्ये आलंय हे असतं तर लक्षात. ते कोर्टामार्फत धोक्यामध्ये आहे. कोर्टाने काय म्हटलं की स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसीचा आरक्षण राहणार नाही. का राहणार नाही? तर 27% कुठून आले ह्याचं आम्हाला माहित नाही. आले लेखो हो, तुम्ही मंडल आयोग जर वाचलात, पार्लमेंटमध्ये असणारं 84ची असणारी भाषणं जर आपण ऐकली, ठराव मंजूर केलेला आपण ऐकला, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं एक जुना आदेश होता की 50%च्या वरती आरक्षण जाता कामा नये. 15% आणि 7.5% हे एससी आणि एसटीला असल्यामुळे 50%ची जात गणना झाली नाही तर ओबीसीला आरक्षण नाही. आणि भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे, नरेंद्र मोदीने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे आणि ॲफिडेव्हिट देऊन सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की आम्ही जात न्याय जनगणना करू शकत नाही. हे लिहून दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या तर आपण एक लक्षात घ्या, अशाच पद्धतीचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येईल आणि जात गणना आम्ही करतो तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातलं ओबीसीचं आरक्षण आम्ही थांबवतो. म्हणजे असणारं ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असेल, महात्मा फुले असतील, भांडले की इथल्या गोरगरीब माणसाला, एससी एसटीच्या माणसाला, ओबीसीच्या माणसाला सत्तेमध्ये कुठेतरी बसता आलं पाहिजे. तोच मार्ग संपवला जातो हे लक्षात घ्या. तो आपण संपू द्यायचा आहे का? मग आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? मतदान आपलं कोणाला करायचं आहे? मतदान आपलं कोणाला मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? अरे गॅस सिलेंडरला करायचं आहे ना. अर्ध म्हणत राहिले. तुमचं मत हे गॅस सिलेंडरला गेलं पाहिजे आणि गॅस सिलेंडरला मत आपलं गेलं तर शेलार हे असले आमदार झाले आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण थांबवण्याचा जो मुद्दा येणार आहे तो आपल्याला हाणून पाडता येईल हे आपण सर्व लक्षात घ्या. मित्रो, मी इथल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना अपील करतोय, निपुर शर्मा नावाच्या महिलेचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे 2-3 वर्षापूर्वी. मोहम्मद पैगंबरा संदर्भातलं केलेलं वक्तव्य आहे. जगभरातून भारताचा निषेध झाला, परंतु कोर्टाने असं म्हटलं कुठलाही कायदा नसल्यामुळे आम्हाला असणारा या निपुर शर्मा यांच्या विरोधात कारवाई करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इथे मोहम्मद पैगंबर असतील किंवा देवदेवता असतील यांच्यावरती अश्लील भाषा केली जाते. कायदा नसल्यामुळे हे सगळे सुटतात अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की या निवडणुकीचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाचं मत आपण केलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आणि अण्णासाहेब शेलार हे आपल्याला असणारं आश्वासन देत आहेत की उद्या विधानसभेमध्ये निवडून गेलो, जो कायद्याचा अभाव आहे तो कायद्याचा अभाव भरून काढला जाईल आणि मोहम्मद पैगंबराच्या नावाने एक विधेयक मंजूर केल्या जाईल की ज्यामध्ये कुठल्याही देवदेवताचा किंवा पैगंबरांचा असणारा वाईट अर्थाने उल्लेख केला तर त्याला किमान 7 वर्षाची सजा झाली पाहिजे.
किमान 7 वर्षाची असणारी सभा झाली पाहिजे असं विधायक आम्ही मंजूर करणार आहोत। आणि म्हणून मुस्लिम समाजाला माझं असं आव्हान आहे, या वेळचं मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने आपण गॅस सिलेंडरला द्या ही अपेक्षा बाळगतो। माझा वेळ झालाय आणि मी या ठिकाणी थांबतो। नमस्कार, जय भीम। सुरू झाला म्हणजे गरीब माणूस दिसला की त्याची नस ओळखायची आणि माझा व्यवहार सुरू झाला। मला माहित नव्हते खोके बिके हे निवडणूक झालं, यांनी सांगितलं नागोड्यांनी 15 खोके गेले आणि शिवसेनेचं तिकीट आणलं। मी बोललो काही, हेच बोलले। नागोडे म्हणले राहुल जगतापने आमचा बापाचा फोटो चोरला आणि बॅनरवरही लावला। हे म्हणतोय तिकीट चोरलं, हे म्हणतोय बाप चोरलं, आणि मी म्हणतो 50 वर्ष तुम्ही आमच्या गरिबाचं सगळं चोरलं। आता आम्ही सगळी सावध झालेली कंपनी। आता इलेक्शन कुकडीच्या पाण्यावर चालू नाही, कुकडीच्या बोगद्यावर नाही। इथं आमची चिटणी वाळती पाटातले कार्यकर्ते आहेत, तुमच्या साखळाचा विषय नाही। आता निवडणूक फक्त लोकशाहीवर चालू आहे। पैसे का किती पैसे वाटते तुम्ही घेतलेत का? मग तुम्हाला काय माहिती 3-3 वाटतात? 3-3 हजार वाटते, हे तुम्हाला 3-3 दिले। तुम्ही 3-3 हजाराच्या आलाय हेलिकॉप्टर, सत्य काय? 3-3 हजार रुपये हे आपल्या गरिबांसाठी। तुमच्या मोठ्या लोकांच्या किमती उतारा, तुमच्या गावातल्या कुणाची लाख कुणाची 6 लाख, तुम्हाला 3-3 हजार। जशी परिस्थिती असेल तसा पैसा। माझ्याकडे लक्ष द्या, हेलिकॉप्टर इकडे उतरणार नाही, साहेब बोलून जाणार आहेत। मला तुमच्या सगळ्या मुद्द्याचं बोलायचंय। आज ही निवडणूक महाराष्ट्र केसरी मोठाले 3 पैलवान आहेत आपल्या विरोधात। हिंद केसरी, मी आपला एवढ्यावरचा गडी आहे आणि मला तुम्ही त्यांच्या सगळे लढायला लावलंय। त्यांचे डाव मोठमोठाले, माझ्याकडे डाव नाही, पण तुमची ताकद पाहून मी एक डाव शिकलोय। 20 तारखेला हे असं डावात पाडणार नाही। शेवटी 20 तारखेला मी त्यांच्या डोळ्यात माती टाकणार आणि 2 टगरा वाढणार, त्यांना चीट करून टाकणार। फुकट त्या ठिकाणी काम करतात। यांनी 3-3 हजार लोक, 300 लोक नांदेडवरून आणले, कुणी करमाळ्यावरून आणले, तुमच्या तिकडे आले असतील। पत्रिका वाटते, प्रत्येक गावामध्ये पत्रिका वाटायचं काम चाललंय त्यांचं। पत्रिका वाटता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी मी पाहिलेत। नागोड्यांनी ते प्रयत्नच केले आमच्या निवडणुकीत। आपल्या आष्टी तालुक्यामध्ये एक हातवण आहे, आपल्या तालुक्याच्या हातवण, आणि त्यांचा सगळा लवजमा गेला। सभा झाली तिथं, नागोड्या म्हणले मशालला आपल्या चिन्हावर शिक्का मारा, भरघोस मतांनी निवडून द्या, तुम्हाला कुकडीचं पाणी आणून देईन, तुमच्या इथं यमागीशी आम्ही उभा करू, कारखान्याचा ऊस मी देईन। आणि मागं पाहिलं तर आमदार भीमराव धोंडे यांच्या निधीतून बांधलेला सभा मंडळ। अरे म्हणले हातवण तर किचलंय म्हणले, उचललं सामान, गेले इकडे, परत इकडे वरत गेले। वडगाव शिंदोडी, वडगाव अलीकडे शिंदोडीचे पाहुणे बसले, शिंदोडी पडले, शिंदोडी सुद्धा सभा घेऊन आले। म्हणजे शिंदोडी पुणे जिल्ह्यात मतदारसंघ माहित नाही, काहीच माहित नाही। वाळकीच्या चितुंडी पाटीलच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, माझ्यासारख्या गरीब माणसावर विश्वास ठेवा। 50-25 वर्ष झाले कुकडी नाही, कुकडीचा बोगदा नाही, विसापूर पाण्याचा प्रश्न नाही, तासाव पाणी सुटलं, MIDC नाही, तुमची साखळी नाही। 4 तारखेपासून आमच्या तालुक्यात MIDC सुरू झाली, बोगदा सुरू झालाय, आमच्याकडे सगळे प्रश्न सुरू झाले। 20 तारखेला हा प्रश्न सगळे संपणार।
यांच्या नादी लागू नका. 3 कारखाने झालेत, इस्टेट इतक्या झाल्यात, अमाप इस्टेटी त्यांच्या झाल्यात. आपण काय मक्तेदारी घेतली का? आता बाबांनाचं 20 वर्ष काम केलं मी, आता पोरगं उभा राहिलं, मग माझ्या त्याच्या पोराचं काम करायचं, त्याच्या पोराला परत पोरगं होईल, परत माझ्या नातवाने त्याचं काम करायचं. अरे हा एकदम दानवाला होईल, आम्ही काय करायचं? पिढ्यानपिढ्या तुमचंच काम. मला जमणार नाही का विधान परिषद मध्ये प्रश्न मांडायला? आता तुम्ही मांडायचं होता एकदा तरी साखळ्याचा विषय, एकदा तरी कुठलीचा विषय मांडायचा होता बोगद्याचा. दिलीप वळसे पाटील म्हणजे बोगदा होऊन देणार नाही. मी आज सांगतो, दिलीप वळसे पाटील तो बोगदा नाही झाला तर तुझा सुद्धा कॅनेल फोडील. त्याला ताकद लागती, ताकद. ही गुंतलेली सगळी इडी खाली. काल पैसे धरले यांचे पोलीस खात्याची लोक इथे डिपार्टमेंटची, त्यांना माझी जाहीर विनंती आहे, तुम्हाला जर चेकिंग करायच्या असल्या गाड्या तर माझ्या गाड्या चेकिंग करा, त्या तिघांच्या गाड्या चेकिंग करू नका. ही आमच्या गोरगरिबांना मिळून द्या बाबा काहीतरी. त्यांनी सगळं चोऱ्या करून आणलंय ते तुम्हाला वाटायचंय. तुम्ही माझ्या गाड्या कास्तात दाबून धरा, आणि जर त्यांची गाडी धरली ना तुम्हाला त्याच्यात काही माल मिळाला तर निमा माझ्या गाडीत टाका. निवडणूक ही आपल्याला त्याच्याच पैशावर करायची. अरे तुम्ही सांगा, आता 3-3 हजार पैसे वाटतात का नाही? तिघांचे पैसे घ्यायचे का नाही? घ्यायचे का नाही? हा म्हणताय तुम्ही? अरे घ्या, एवढा मन मोकळ्याचा कार्यकर्ता वाटतो. तिघांचे पैसे घ्या, पण एक विषय कोण काय होते, एक तर मला भाषण येत नाही एवढं मोठं आज उच्चालही आमचं मोबाईल. आता किती आत्मा. आता आपण तुम्हाला एक सांगतो, ह्या सभेमुळे अजून एक फायदा झाला. मी लक्ष्मी पुत्र आहे, माझ्या पायात लक्ष्मी आहे. 3,000चा बाजार आता 5,000 जाणार आहे. तुम्ही ते संकुल घ्या, पण फक्त माझ्यासारख्या गरीबाला तुमची सेवा करायची. मला संधी द्या, मी हात जोडतो, पाया पडतो. बाळासाहेब साहेबांच्या समोर मी तुमच्या समोर नतमस्तक होतो. फक्त एवढी संधी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला द्या, एवढी सगळ्याला हात जोडून विनंती करतो, सर्वांच्या पाया पडतो. बाबा हो, माझं तेवढं 5 नंबरचं बटन दाबा. आज साहेब आले, साहेब येतील का नाही मला शंका होती. साहेब आले. साहेब तुमच्या आशीर्वादाने, नुसत्या तुमच्या स्पर्शाने आज आमची भूमी पवित्र झाली, आणि ही भूमी पवित्र आता मला कुणी पाडू शकत नाही. एवढी मोठी ताकद मागे असल्या, आणि तुमची ताकद. आता तुम्ही उद्या सर्वांनी सगळा निर्णय घ्या. साहेबांना जायचंय, साहेब आलेत म्हणून पुन्हा आपली गेट 4-5 दिवस राहिलेत. लोक सांगणार माझ्याविषयी काहीतरी व्हॉट्सअपला वगैरे येणार, अण्णासाहेबांनी 2 दिवसात माघार घेतली, घनश्याम अण्णांनी माघार घेतली. त्यावेळेस घनश्याम अण्णाचं नाव थोडं नुसतं अण्णासाहेब शेलारलं, अण्णा शेलारची माघार. ते घनश्याम अण्णांचं सुद्धा कार्यक्रम ह्या दोघा ठिकाणी लावलाय. तुम्ही समजू नका, हे घनश्याम अण्णा असतील, अनेक लोक आहेत, फक्त शरीराने तिकडे, बाकीचे सगळे मनाने इकडे. तुम्ही चिंता करू नका. हे ज्यांनी यांचा काटा काढाय, ही लोक राहून काटा काढणार आहेत. तुम्ही उद्यापासून सगळी कामाला लागा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पाया पडतो, हात जोडतो, आणि माझ्यासारख्या माणसाला मदत करा, एवढी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.